यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते। नराधम बापानेच मुलीवर अत्याचार केला। पनवेलमधली ही धक्कादायक घटना आहे। आरोपी जयेश पाटील याला अटक करण्यात आलेली आहे। बापानेच मुलीवरती अत्याचार केलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। पनवेलमधली ही धक्कादायक घटना समोर येते। नराधम पित्यानेच एका आपल्या 6 वर्षीय पोटच्या मुलीवरती बलात्कार केलेला आहे। पनवेलमधील ही धक्कादायक घटना आहे। पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये नराधम पिता जयेश पाटील याच्या विरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी जयेश आणि त्याच्या पत्नीमध्ये घटस्फोट झाला होता आणि मुलीचा ताबा न्यायालयाने जयेशकडे दिला होता। मागच्या 15 दिवसांपासून हा पिता आपल्याच मुलीवरती अत्याचार करत होता। लघवीच्या जागेवर आणि पोटात दुखत असल्याचं पीडितेने नातेवाईकांना सांगितल्यावर आईच्या मदतीने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली। पनवेल तालुका पोलिसांनी आरोपी जयेश पाटील याला अटक केली असून अधिक तपास करण्यात येतोय। माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना पनवेलमध्ये घडलेली आहे। बापानेच आपल्या मुलीवरती अत्याचार केलेला आहे। हा जयेश पाटील हा घटस्फोटित होता आणि मुलीचा ताबा त्याच्याकडे न्यायालयाने दिला होता। या नराधम बापानेच आपल्या मुलीवर सातत्याने 15 दिवस अत्याचार केलेले आहेत। जेव्हा मुलीला त्रास जाणवू लागला तेव्हा तिने आपल्या नातेवाईकांना सांगितलं। त्याकरवी तिच्या आईला कळलं आणि तिथून मग पनवेल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी जयेश पाटीलला अटक करण्यात आलेली आहे। या नराधम बापानेच मुलीवरती अत्याचार केलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। कविता, खरं तर खूप धक्कादायक अशी ही बाब आहे, लज्जास्पद बाब आहे। या जयेश पाटीलला आता पोलिसांनी अटक केलेली आहे। पुढची कारवाई कशा पद्धतीने असणार आहे? नक्की जान्हवी, पनवेलमधली ही धक्कादायक घटना आहे। नराधम बापाने जे आहे ते 6 वर्षाच्या पोटच्या मुलीवरती बलात्कार केल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे। गेल्या 15 दिवसापासून हा नराधम बाप जो आहे तो आपल्या मुलीवर अतिप्रसंग करत होता। लघवीच्या जागेवर आणि पोटात दुखत असल्याचं या मुलीने जे आहे तिच्या नातेवाईकांना सांगितल्यावर आईच्या मदतीने जे आहे ते त्यांनी पोलीस ठाणे गाठलं आणि पनवेल तालुका पोलिसांनी जे आहे आरोपी जयेश पाटील याला अटक केली असून अधिक तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। जी कविता, मात्र न्यायालय ज्यावेळी इतकी लहान मुलं असतात, 6 वर्षाची ही मुलगी असते, त्यावेळी खरं तर कस्टडी ही आईकडे दिली जाते। असं असताना हिच्या वडिलांकडे ही कस्टडी दिली होती, असं का झालं होतं? नक्कीच अनेक दिवसांपासून जे आहे आरोपी जयेश पाटील आणि त्यांच्या पत्नीमध्ये जे आहे भांडणं होत होती आणि त्यामुळे जे आहे त्या दोघांचा घटस्फोट झाला होता। परंतु मुलीचा ताबा जो आहे तो न्यायालयाने पिता जयेश पाटील यांच्याकडे दिला होता आणि घरामध्ये कोणालाच ही 6 वर्षाची मुलगी जी आहे ती काही सांगू शकत नाही। याचाच फायदा घेऊन जे आहे आरोपी जयेश पाटील याने त्याच्या 6 वर्षाच्या मुलीवरती जे आहे ते प्रसंग केलेला आहे आणि एकंदरच आता या आरोपी जयेश पाटीलला पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढचा तपास जो आहे तो पनवेल तालुका पोलिसांकडून करण्यात येतोय। धन्यवाद कविता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।